रनिंग करताना प्रत्येकाला दम लागतो. बाबा सर दम लागण्यासाठी आम्हाला काहीतरी टॅबलेट द्या किंवा आम्हाला काहीतरी एनर्जी ड्रिंक द्या, आता आम्हाला असा काहीतरी उपाय सांगा की आम्ही पळलो पाहिजे, दमच नाही लागला पाहिजे, असं होऊ शकत नाही. आपण रनिंग करतोय म्हणलं म्हणजे तो कार्डिओच आहे आपल्या हार्टसाठी. रनिंग करतोय म्हणला दम लागणार आहे, पण तो दम जिरवण्यासाठी आपल्याला चालूमध्ये वर्कआउटमध्ये कोणते वर्कआउट केले पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो. तर तुम्ही पहिल्यांदा रनिंग करताय, आता पोलीस भरती निघाली म्हणून लई तरणे पोरं भरतीमध्ये उतरले, तयारी चालू केली त्यांनी, नवीन मुलांनी नवीन मुलींनी, पण याच्यामध्ये त्यांना आता नवीन दम लागायला आहे. कोणाचा मेसेज, सर मला दम लागतो यासाठी उपाय सांगा, दम लागतो यासाठी उपाय सांगा, दम लागतो यासाठी उपाय सांगा. बाळा वर्षभर पोरं झिजले तिथं, लगेच तुझा दम जिरणार नाहीये, तुला तशी मेहनत पण घ्यायला लागणार आहे. त्यासाठी तयार असेल तर व्हिडिओ बघ, नाही तर आता स्किप करून लोकांचा व्हिडिओ बघ दुसऱ्याचा, समजलं का, जे तुला काहीतरी खायला देतील. मित्रांनो खाऊन हे खाल्लं दम वाढला, ते खाल्लं दम वाढला, काही नसते मित्रांनो. म्हणजे आपला डाईट असतो जेणेकरून आपण बॉडीची झीज होती ते भरून काढण्यासाठी आणि परफॉर्मन्स चांगला देण्यासाठी आपला डाईट असतो. पण आपल्याला मेहनत तर करायला लागणार ना, घाम गाळायला लागणार, तर आपली बॉडी कुठं चालणार आहे. आता नुसता कुणी सोनं खायला दिलं तू लगेच रनिंग 1600 मीटर तू 5-10 मध्ये मारलं, 800 मीटर 250 मारलं, असं नसतं ते. त्यासाठी वर्कआउट आहे. तर तुम्ही नवीन रनिंग करताय म्हणलं वर्कआउट काय केला पाहिजे. तुम्ही आता कसं आहे, काही आता तुम्ही नवीन पोलीस भरती तयारी सुरू केली असेल तर काय मुलं स्पीड न पळतात, 400 मीटरचं रॅपिटेशन मारतात, 100 मीटर स्पाइक लावून. आता इन्स्टाला युट्यूबला लय जण ही अकॅडमीवाले तो व्हिडिओ टाकतात, ते अकॅडमीवाले या तुम्हाला 100 मीटर आउट ऑफ करून देतो, या आमच्याच अकॅडमीला दुसरे कुठं जाऊ नका, तुमचं 25 मार्काचं ग्राउंड करून देतो, तुमचं लेखी आउट ऑफ करून देतो, ह्याच अकॅडमीला असं लय जण चाललेत. अकॅडमी पावलं पाहिली, जे कोण उठल ते अकॅडमी काढते, उठल कोण अकॅडमी काढते, पण सत्य परिस्थिती कोण सांगायलाच तयार नाही ना याच्यावरती, समजलं का. आपण नवीन सुरुवात केली, तो 1600 मीटर 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत पळला, मला त्याला जाऊन विचार बाळा तू किती दिवस प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस आहे ती जुनी असणार 6, 8, 10 महिन्याची, आपलं 15 दिवसामध्ये काय होणार नाही. त्यामुळे आपल्याला नवीन वर्कआउट काय करायचा, तर आपल्याला पहिल्यांदा एंड्युरन्स वाढवायचा आहे, म्हणजे स्लो रनिंग करून आपला स्टॅमिना बिल्डअप करायचा आहे. हे मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंय. आपला स्टॅमिना बिल्डअप करायचा हळूहळू पळून. तुम्हाला आता सर आता तुम्ही आम्हाला 15 मिनिट रनिंग करायला लावली, पण तुम्हाला काही जणांना 1 राऊंड मारलोच दम लागतो. मग काय करायचं, 1 राऊंड मारला ना थांबायचं, चालत जायचं, परत पळायचं, थांबायचं, चालायचं, परत पळायचं. जेवढं तुमच्याकडून होईल बाबा, 5 राऊंड पहिल्या दिवशी झाले, नंतर 2 राऊंड वाढतील, नंतर 10 राऊंड होतील, नंतर 15 राऊंड मारसान, नंतर 20 मिनिटं करसान, 25 मिनिटं करसान. हा परफॉर्मन्स आपला हळूहळू वाढत जाणार आहे, समजला का. त्यासाठी संयम ठेवून रोज प्रॅक्टिस करायची. नाही तर नाही बाई मी आज केलं आता माय कोण होणार नाही, मी 2 दिवस आराम करते, मी येतो उद्या, असं चालणार नाही. 17 लाख फॉर्म आणि 17,000 जागा याच्यात टिकायचं म्हणल्यावर सोप्पा खेळ नाही. पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, जागा 17,000, समजलं का. एक ठिकाणीच फॉर्म भरलाय सगळ्यांनी, ज्यांनी 2 ठिकाणी फॉर्म भरलाय त्याला थरकाप उडालाय बाबा. नक्की आता डिस्क्वालिफाय होईल का क्वालिफाय होईल का नाही हे पण त्यांना माहित नाही. जरा त्यांना थरकाप उडालाय की राव तवाच फॉर्म कॅन्सल करायला पाहिजे होता, आपण डबल फॉर्म भरला. ते डबल फॉर्म होण्यासाठी ज्यांनी सिंगल फॉर्म भरला त्याला काही टेन्शन नाही. आपल्याला नवीन इंड्युरन्स वर्कआउट केला आपण. आई मुलांना स्पीड वर्कआउट होत नसेल, समजा तुमच्या मंडेला 400 मीटरचं दार रॅपिटेशन तुमच्या टाइम मध्ये बसत नाहीये, तुम्हाला 3-4 रॅपिटेशन मारला दम लागतोय, तर आपल्याला पहिल्यांदा इंड्युरन्स 30 मिनिट स्लो रनिंग तुम्ही करू शकता. एक आठवड्यातून 2-3 दिवस 30 मिनिट स्लो रनिंग करायची, आठवड्यातून 1-2 दिवस जिम वगैरे करायची, लेग वर्कआउट वगैरे करायचा. जिम नसते तर ग्राउंडवरच लेग वर्कआउट करायचा, त्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ केलेला आहे. स्टेमिना वाढवण्यासाठी, आपले लेग मजबूत करण्यासाठी. कारण की रनिंग म्हणले की पायामध्ये ताकद पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या 100 मीटर आणि शॉर्टपुट म्हणजे आपला गोळा पण आहे. त्यासाठी गोळ्यासाठी नुसता शोल्डरची पॉवर नाही पाहिजे, आपल्या लेग मध्ये पण पॉवर पाहिजे. लेग वर्कआउट हे लागतो गोळा फेकसाठी. नुसता घेतला बार नुसता असा करत बसला नाही होणार ते. बाकीचे पण वर्कआउट आहे, पूर्ण बॉडीची ताकद लागती प्रत्येक इव्हेंटला, समजलं का. 1600-100 मीटर गोळा फेक, ऍथलेटिक इव्हेंट, सगळ्या बॉडीचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायला लागतो, टेक्निकचा वापर त्याच्यामध्ये करायला लागतो. इंड्युरन्स तुम्ही केला 30 मिनिटं तर तुम्हाला आठवड्यातून एकदा हिल वर्कआउट पण तुम्ही करायचं. हिल वर्कआउट मध्ये काय करायचं, 120, 150, 180 मीटरचे आपल्याला स्पीडनं रॅपिटेशन लावायचं. वॉच घ्यायचं, वॉच लावायचं. बाबा आज मी 150 मीटरचं 10 रॅपिटेशन मारतोय, बाबा आज माझा 150 मीटरचं 10 रॅपिटेशन हिलला आला बाबा, एक 30 सेकंद टाइम आला,
पण तो हळूहळू 29 सेकंदावरती कसा येईल, 28 वर कसा येईल, 27 वर कसा येईल. जसा तुमचा टायमिंग कमी कमी होत जाईल तर समजायचं मित्रांनो आपला परफॉर्मन्स वाढायला लागलाय. समजलं का? आपलं त्याच्यावरती तुम्हाला 100 मीटरचा पण वर्कआउट होणार बरं का. हे हिल वर्कआउटला एक खास आहे त्याच्यासाठी. तुमचा जसा 20-20, 30-30 मायक्रोसेकंद कमी कमी होत जातील तेव्हा समजायचं आपली इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली आहे. तुम्हाला 100 मीटरला पण 100% फायदा होणार हिल वर्कआउटचा. ते आठवड्यातून एकदाच करायचं. लॉंग वर्कआउट तुम्ही आठवड्यातून पण एकदा करायचे. शनिवारचं हिल तुम्ही गुरुवारचं करता, लॉंग वर्कआउट शनिवारचं. त्याच्यामध्ये 12 ते 15 किलोमीटर स्लो रनिंग करायची. असं नाही केलं ताणायची, नाही तर तुम्ही 3-4 किलोमीटर बॉडी चालणार नंतर बॉडी चालणार नाही. स्लो रनिंग आपल्याला शनिवारचं आपल्याला 12 ते 15 किलोमीटर पूर्ण करायचं. हे झालं आपल्याला इंड्युरन्स साठी. तुम्ही नवीन नवीन सुरुवात करताय ना त्यांनी स्लो स्लो रनिंग करायचे, हळूहळू वाढवायचे. नाही तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत, नाही तर कुंपण बाजूला तोंडावर पडायचं. असं नाही झालं पाहिजे. कधी तयारी ही हळूहळू. विमान कसं वर जातं, आपण विमान नाही माणूस आहे. आपल्याला पायऱ्या चढत वर जायचं. डायरेक्ट वरच्या पायरी उडी मारा गेल्या की पर्सन दात तुटते. समजलं तुम्हाला? नवीन मुलं वर्कआउटच्या काय करतात माहिती, वर्कआउटला येतात बॅग बिग घेऊन, त्याच्यामध्ये पाणी बिणी मस्त मॅट बीट स्ट्रेचिंग करण्यासाठी, पण स्ट्रेचिंगच करत नाही. आपल्या वर्कआउटला आलोय आपण तर वर्कआउटच्या अगोदर आपल्या वॉर्मअप लय महत्वाचं, म्हणजे बॉडी गरम केली पाहिजे तेव्हा बॉडी चलती. नाही तर तुम्ही काय करा माहिती, एक दिवस ट्राय करा, नका करू, हॅमस्ट्रिंग उडल तुमचं. स्पाइक लावा 100 मीटर साठी, तसेच हे करा. तुमची बॉडी चालणार नाही 100 मीटरला, पण जेव्हा बॉडी वॉर्म करून तुम्ही जेव्हा वर्कआउटला सुरुवात करसान तेव्हा बॉडी एक नंबर चालते मित्रांनो. समजलं का? त्यामुळे वर्कआउटच्या अगोदर वॉर्मअप आणि वर्कआउटच्या नंतर स्ट्रेचिंग लय महत्वाचे मित्रांनो. कारण की स्ट्रेचिंगने आपली बॉडी ओपन होते, बॉडी खुलते, बॉडी स्ट्रेचिंग आपली स्ट्राइड चांगल्या पडते 100 मीटरच्या गोळाफेकच्या, बॉडी फ्लेक्झिबल होती. समजलं का? तुम्ही काय करा, डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करा विदाऊट वॉर्मअप, पण बॉडी वॉर्मअप केली, रनिंग बिनिंग केली मस्त पैकी, नंतर डोकं गुडघ्याला टाका. एकदम रिलॅक्स मध्ये तुमचं डोकं गुडघ्याला टेकणार. पण तसं तुमचं डोकं गुडघ्याला टेकलं जाणार नाही. काय काय बहादर म्हणतात आम्ही तसंच टेकवतो. आता तुमच्या कमेंटला मी तोड देऊ शकत नाही. प्रत्येक काय काय लय बहादर असतात, उगाच काहीतरी कमेंट करतात, त्यांच्या तोंडाला तोंड मी देऊ शकत नाही. तर या मा पुढे येऊन तोंडाला तोंड द्या, मी पण बघतो मग काय म्हणायचं तुम्हाला. तर वर्कआउट झालं तर योग पण करणं लय महत्वाचं आहे बरं का. योगाच नाही करत, युट्यूबला मी व्हिडिओ बनवलेले आहे. आणि सूर्यनमस्कार रोज दिवसात जर 10 जरी केला ना, एक नंबर काम. सूर्यनमस्कार रोज 10 पण बरोबर करत जा. सूर्यनमस्कार काही जण वेगळेच करतात, काही जण वेगळे करतात. मी त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवले सूर्यनमस्कार. इंस्टावर तर मी सतत व्हिडिओ बनवत असतो. सूर्यनमस्कार रोजचे 10 करत जा. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिला झाला वर्कआउट, आता डाएट. काही जण चुकीचं डाएट करतात, काही जण डाएट करत नाही. हो सर तुम्ही लय डाएट सांगता राव, असला डाएट कुठं असतो होय? आम्ही त्याच्याला कालवण भाकरी करून आम्ही 1600 आउट मारतो. पण आपलं 1600 मीटर पण आहे, गोळा पण आहे, 100 मीटर पण आहे. आणि भरपूर जण डाएट करतात, चांगले मार्क पडतात, भरती होऊन जातात. आपण आपल्या इगोला हर्ट नाही करायचं. आपल्याला आम्ही डाएट करणार नाही, आम्ही चांगला शूज वापरणार नाही. सर तुम्ही तुमचं दुकान चालवण्यासाठी, तुमचा व्हिडिओ चालवण्यासाठी सर तुम्ही आम्हाला काय पण सांगता. गरीब मुलं काही पण करू शकतात, मी त्यांना करू शकतात. पण अरे बाबा हे काही अडी आहे का बुट काढायला? बिना पायतानाचा म्हणजे प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे ना. आता गेला इंजुरी मध्ये, लय जण इंजुरी मध्ये गेल्यात, बुट चांगली नाही, डाएट करत नाही चांगला, बॉडी झिजून जाते, बॉडी परत चलत नाही, आयुष्यातून उठतात. आम्ही बाबा टेक, मला काही गरज आहे पाड तुम्हाला सांगायची, बुट घ्या नका घेऊ, काही मा दुकाने काय माझ्या दुकानातून घ्या बुट, म्हणून मी सांगतो तुम्हाला. चांगलं सजेशन देणं बाबा, आम्ही पण त्याच्यातून आलोय. आमच्याकडे पैसे नव्हतं 2017 साली, आम्ही 100 पैकी 100 मार्क घेतले. ते काय सोपे नव्हते. आता कोणच्या पट्ट्याला 50 पैकी 50 पडा ना या भाषेने, तवा 100 पैकी 100 5 येऊन होते तवा घेतल्यात. विचार करा मग, माझं तुम्ही काहीच कधीच कम्पेअर होऊ शकत. काही कार्यकर्ते 100 पैकी 100 मी तवा मारले. आता माझ्याबरोबर तो 100 मीटर काय करणार, मी ताणून आणीन, ताणून. म्हणलं का अजून सुद्धा डोक्यामध्ये येडा पण नाही. समजलं का? आम्ही वर्कआउट करायचा, जोपर्यंत माझी मेहनत चालू ना तोपर्यंत मी फेमस आहे. जेव्हापर्यंत मी मेहनत सोडली की विषय संपला नाही शावळ्याचा. समजलं का? त्यामुळे मेहनत ही कधीच थांबणार नाही आपली. आणि कोण आला ना पड्ड्या त्याने बाबा एक टाइम वर्कआउट केला, मी 2 टाइम करेल, खाऊन खाईन, डाएट खतरनाक करेन, पण मी माझंच जिरवेन, मी असं आहे. आणि कोण आपल्यामध्ये आला, कोण आपल्या कामामध्ये अडथळा आणायला ना, त्याला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही आपण असं आहे. माझे व्हिडिओ बघतात तेवढं मी प्रेमाने बोलतो, तेवढा अग्रेसिव्ह पण आहे. काही जण लय आपलं जळून येत. काय विषय नाही, जळा, काय विषय नाही, जळा तुम्ही, पण बराबरी काही करू शकत नाही. ते तुम्ही जेव्हा तुम्ही भरत्या करायचं किंवा काही करायचं ना, तेव्हा मी युट्यूबला व्हिडिओ बनवायचो, इंस्टाला व्हिडिओ बनवायचो, तेव्हा तुम्ही माझा बघून करायचा. आणि आता तुम्ही आले व्हिडिओ बनवायला, होय तर काय बोलता राव, कोणाला बोलता तुम्ही?
मी जिथून आलो ना तिथून तुम्ही आले असताना तुमच्या तिरड्या उठल्या असत्या, तुमच्या तिरडीचा बांबू तुटला असतं बरं, समजलं का? मी तिथून आलेला माणूस आहे, समजलं का? एक शेळ्या भाकरी मुंग्या लागलेला भाकरी खाल्लेला माणूस आहे. माझा नाद करू नका तुम्ही, समजलं का? जिथं तुमची एक टाइम मेहनत करायची ताकद आहे ना, तिथं माझी 4 टाइम मेहनत करायची टाइम. 2-2 माणसाचे काम करून इथपर्यंत पोहोचले, बारीक होतं तेव्हा, समजलं? माझ्या नादाला लागू नका. मी ट्रोल करणार आहे, मी सगळ्यांना. हे अकॅडमी वाले जे नकली आहेत ना, या सगळ्यांना अवश्य ट्रोल करणार आहे, नाव घेऊन ट्रोल करणार आहे मी पुढल्या व्हिडिओमध्ये. काय करू मित्रांनो, करू का नाही ट्रोल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी वाट लावून टाकणार आहे लय जणांची. हे माझ्या लय डोक्यामध्ये येते, आता मी लय बघवते ते इंस्टाला, त्यामुळे तो विषय बाजूला. मित्रांनो तुम्हाला मी डाएटचं सांगितलं. रोज जेवणामध्ये मित्रांनो आपलं साधं जेवण आहे, हे चांगलं पोटभर करायचं आहे, पण त्याच्यामध्ये ऍड काय करायचं. सकाळी तुम्ही रात्री थोडासा खर्च करायला लागेल मित्रांनो. रात्री झोपताना बदाम आणि अंजीर हे भिजत घाला, त्याच्याबरोबर आपण कडधान्य, तुम्हाला रेग्युलर मी सांगत असतो कडधान्य पण भिजत घाला. हे मी डबल टिबल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितले, पण हेच फायदेशीर आहे आणि हे मी स्वतः करतो. एवढं पळतो बिळतो असं नाही की म्हैसार काही वेगळं खातात. अरे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाहीये. हे भिजवलं तुम्ही रात्री, सकाळ खाणं वर्कआउट झाल्यानंतर, आणि उकडलेले 2 अंडे खातं घरी आल्याच्या नंतर, 1 नंबर डाएट. आणि काय असं ते दुपारी जेवणाबरोबर आपलं गाजर काकडी मुळं खा, ऊन लई, आणि जमलं तर ताक बीक प्या, दही वगैरे, तर पैसे असेल तर, नसेल तर काय हरकत नाही, पोटभर जापवा आणि पाणी मस्त प्या. दिवसभर जबरदस्त अभ्यास करायचा आपल्याला, आणि दिवसभरामध्ये जर एखादं फ्रूट भेटला आपल्याला, किंवा केळी असू द्या, सफरचंद असू द्या, आता द्राक्ष वगैरे स्वस्त आहे, कलिंगड स्वस्त आहे, टरबूज खरबूज स्वस्त आहे, ते खाल्लं तर एकच होईन आपल्या बॉडीसाठी, एकच नंबर काम. त्यामुळं डाएट काही एवढा खाऊन करायचा नाही. मी भरपूर डाएट सांगितलं, ज्याच्याकडे पैसे आहे ते प्रोटीन घेऊ शकतो. आता क्रेटिन सर, क्रेटिन कोणते घेऊ? क्रेटिन घेऊ शकता, बॉडी चालते. प्री वर्कआउट सर कोणते घेऊ? काय मी प्री वर्कआउट व्हिडिओ बनवले गेले जाण्याची जळती. सर तुम्ही काय पण सांगता, पोरांना काय पण प्यायला होता. अरे बाळा मी वापरले ते, मी पण आता ज्याच्याकडे पैसे आहे तो घेऊ शकतो, नाही तो घेऊ शकतो तो लिंबू पाणी पिल ना, त्याला काही अडचण नाही माझ्या व्हिडिओ बद्दल. पण तुला काय, तू ही का जळती का, तुला खाज येते? बाळा मित्रांनो, मी त्या प्री वर्कआउट मी स्वतः पितो, मी त्याच्याबद्दल त्यांना माहिती सांगतो. तुम्हाला काय करायचंय? अहो लय विरोधक वाढले माझे, लय आमचे पोलिसच लय माझे विरोधक वाढले. काय सांगू तुम्हाला, जे आहे इंस्टावरती ते मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. आपलं जेवण पोटभर करायचा, हा डाएट व्यवस्थित करायचा, व्यायाम चांगला केला की सगळं काम होऊन जाते. सर पण ते जर स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही एकदा सर त्या टॅबलेट सांगितलं होतं मला, एकदा मी मेसेज केला, सर तुम्ही त्या टॅबलेट आम्हाला परत व्हिडिओमध्ये सांगा. तर मित्रांनो अश्वगंधा गोक्षुरा या टेस्टोस्टेरॉन बूस्ट करण्यासाठी असतं. परत ते सफेद मुसळी, परत हे अश्वगंधा तेच आपलं टेस्टोस्टेरॉन म्हणजे आपली जी ताकद आहे ते वाढवण्यासाठी बिल्डअप. काय जण शिलाजीत घेतात, पण शिलाजीत काय ओरिजिनल भेटत नाही, समजलं मित्रांनो. ते भरती करणारे भरपूर पोर काय सगळं वापरून बसलेले असतात, पण त्यांना रिझल्ट येत नाही. पण शिलाजीत ओरिजिनल मिळत नाही, त्या शिलाजीतच्या नादे लागू नका. अश्वगंधा गोक्षुरा या हिमालयाच्या टॅबलेट येतात. रोज वर्कआउट झाल्यानंतर किंवा रात्री झोपताना हे टॅबलेट घेत जा. पण मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट मिळताना आपण का रोज काय आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन जात नाही, मिनरल जात नाही, त्यामुळे मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट रोज खात जा. विटॅमिन सी पण आपण का रोज खात नाही. ते लिम्सी नावाची एक टॅबलेट मिळते, लिम्सी, ती टॅबलेट मित्रांनो तुम्ही घेत जा. आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे ओट्स. आपण सगळे नाश्ता, तुम्हाला समजा तुम्ही कधी हे कडधान्य भिजवायचे विसरले तर ओट्स, तुम्हाला ओट्सची मी रेसिपी बनवायला सांगितली होती की अर्धा ग्लास 1 ग्लास पाणी घ्या, किंवा अर्धा ग्लास 1 ग्लास दूध घ्या, ते थोडंसं उकळून द्या, त्यात 3-4 चमचे ओट्स टाका, थोडीशी साखर टाका, मुनुके असेल तर मुनुके टाका, साखर टाकू नका. जर काजू असतील, बदाम असतील ते तरी बारीक पूड करून किंवा तोडून जरी टाकले तरी 1 नंबर. सकाळी वर्कआउट झालं 1 नंबर खायचे. किंवा दलिया पण तुम्हाला माहिती, सेम आपल्याला तसंच करायचं मित्रांनो. त्यासारखा नाश्ता अख्ख्या जगात पुढे भेटणार नाही. 1 नंबर मी रोज खातो, मला फेवरेट आहे ओट्स 1 नंबर. आणि तुमचं नंतर तुमचं कडधान्य जरी त्याच्यावर खाल्लं, दिवसभरामध्ये तुम्हाला भूक लागली, ओट्स करून खाल्लं तर नादच खोळा, 1च नंबर. बॉडी कशी राप 100 मिनिटला दान कशी स्पाईकवर राप पळती बघा. हे आपला डाएट झाला. तर बाबा आठवडाभर आम्ही लई गाजते, तुम्ही वर्कआउट सांगितलं 1 नंबर, रिझल्ट 1 नंबर आला, बॉडी पण चांगली लागते. पण काही वेळेस बॉडी चलत नाही. तर मित्रांनो आपल्याला रेस्ट, बॉडीची रिकव्हरी झाली पाहिजे ना, आराम पाहिजे त्यासाठी. म्हणजे आता दिवसभर तुम्ही अभ्यास करता एका जागी बसून, तो एक आपल्याला आरामच समजायचा आहे. पण मोबाईल जास्त वापरू नका. पण रात्री झोपताना आपल्याला ना, आपण 10 वाजता तरी झोपलं पाहिजे. तुम्ही रात्रीच्या लय जागरण करू नका, लय अभ्यास रात्रपर्यंत करू नका. दिवस पडलेला आहे आपल्याला, समजलं का? काही जणांचा रात्रीचा अभ्यास होतो, पण रात्रीची झोप ही 1 नंबर असते, ती दिवसात ती झोप लागत नाही, समजलं का? आपलं रात्री 10 वाजता झोपलं,
संध्याकाळी 5ला उठलं, 7 तासाची झोप, 1 नंबर झोप होती. 5ला उठून उरकायचं 6 वाजता ग्राउंड वरती. काय वाव गे याच्यामध्ये? हा, एवढा रेट झाला पाहिजे ना. तर फोनवर बोलत बसला, त्या सोन्याला माझ्या पिल्लूला फोन केला आणि 10 वाजता झोपलाय गोदडीत, पण तो गोदडीत चुनमुन टुकूर टुकूर चाललंय त्यांचं. हे बंद करा थोडे दिवस मित्रांनो. हे दिवस परत नाही हे भरतीचे, नाही तर पुढल्या भरतीची वाट बघायला लागेल. तर मग प्रॉपर रेस्ट करा, प्रॉपर रिकव्हरी पण झाले पाहिजे. डाएट मित्रांनो मी तुम्हाला कायम सांगतो बाबा मित्रांनो, हा डाएटला महत्व द्या. तर तुमच्याकडे पैसे असेल तर प्रोटीन घ्या मित्रांनो, पैसे असेल तर. आणि आज प्रोटीन असेल तर पैसे असेल तर तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा ना चिकन, बोनलेस चिकन बॉईल करून पीत जा. खात जा बॉईल करून. 1 नंबर असं 100 ग्राम 22 ते 25 ग्राम आपल्याला प्रोटीन भेटत असतं 100 ग्राम चिकन मधून. पनीर पण खात जा, पण रेस्ट रिकव्हरी झाली पाहिजे. आणि दुसरी शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो वर्कआउट करताय तो डेली केला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. बॉडीमध्ये तुम्ही संयम पण पाहिजे आपल्या गोष्टीला. नाही तर राग आला की लगेच सुरू, लगेच जेवढं पळा तेवढं पळणार. कोणी म्हणला चल माझ्या बरोबर 15 किलोमीटर गेला बोंबलत, बॉडी तेवढी रिकव्हर पण झाली पाहिजे. त्यामुळे सातत्य ठेवा बॉडीमध्ये, 100% रिझल्ट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. व्हिडिओ कसा वाटला 2-4 प्रेमळ कमेंट टाकून द्या खाली, जरा मला पण बरं वाटेल पुढचा व्हिडिओ बनवला. पुढचा व्हिडिओ ट्रोल करणार आहे. जय महाराष्ट्र.